नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणेच की या ठिकाणी MST CETची आपण एक मोठी अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर भरपूर म्हणजे मागच्या पेपरच्या बातम्या येत होत्या की MST CETच्या परीक्षा पुन्हा होणार किंवा त्याच्यामध्ये घोळ झालेला आहे आणि त्याची आन्सर की पुन्हा रिलीज होणार. तर काय आहे का संपूर्ण आन्सर की खरंच रिलीज होणार आहे का, परीक्षा पुन्हा होणार आहे का, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण देणार आहोत. ठीक आहे. आणि भरपूर जणांना असं सांगत आहेत की पेपरमध्ये येत आहेत बातम्या की ₹1000 देखील जे विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहेत ते मागे देण्यात येणार आहेत. तर असं काही नाही, 1000 देण्यात नाही येणार आहेत. तर पहा, व्हिडिओ स्टार्ट करूया. तर त्याआधी चॅनलला एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आधी सगळ्यात पहिले मी सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर जण व्हिडिओ पाहतात, चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, म्हणजे जेणेकरून त्यांच्याकडे अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन अजिबात येणार नाहीत. चॅनलला सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनवरती ऑल क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. खाली जायचं आहे, लाईकचं बटन एक क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यास म्हणजे तुमच्या मोबाईलवर सगळ्यात एक नंबरती येतील. पहा, आपण CETच्या ऑफिशियल वेबसाईटच्या PDF आहोत. महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्य मुंबई. पहा या ठिकाणं की 26 तारखेचा हा GR आहे, पण आपण या ठिकाणी आज का टाकतोय. ठीक आहे. आज किती तारीख आहे माहिती आहे तुम्हाला? 27, म्हणजेच कालचा GR आहे. तर पहा, या ठिकाणं जी ॲन्सर की आहे ती तुमची जी CET परीक्षेची ॲन्सर की आहे ती परत रिलीज करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी. तर कधी रिलीज करण्यात येणार आहे हे या ठिकाणी व्हिडिओमधून पाहूया आपण. तर पहा, जाहीर सूचना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये MST CET 2024 ही सामायिक प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने विविध सत्रात घेण्यात आली होती. सदर परीक्षा उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदणी सुविधा PCB ग्रुपकरिता दिनांक 22 मे 2024 ते 24 मे 2000 या कालावधीत, तसे PCB ग्रुपकरिता म्हणजे ह्या ज्या 2 तारखा आहेत त्यावेळेस त्यांना त्या ॲन्सर की या ठिकाणी देण्यात आलेली होती, उपलब्ध करून देण्यात आली होती. प्राप्त झालेल्या आक्षेपांचे विषय तज्ज्ञ करवी निराकरण जे करण्यात आलेले आहे असून याबाबत अहवाल कार्यालयात संकेतस्थळावर दिनांक 7 जून 2024 रोजी उमेदवार पालक संस्था यांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आलेला होता. पहा या ठिकाणी, आता या ठिकाणी हे तुम्ही वाचायचं असेल तर CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. MST CETच्या काय करायचं, ऑफिशियल वेबसाईटमध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला याची संपूर्ण माहिती तुम्हाला वाचता येणार आहे. नोटीसमध्ये तुम्हाला ही नोटीस दिसून जाईल. फक्त मी काय असं सांगणार आहे, पहा की ही आपली जी म्हणजे ॲन्सर की जी आहे ती रिलीज कोणत्या डेटला करणार आहेत तर हे मी या ठिकाणी सांगतो आहे. ठीक आहे. पहा, MST CET 2024 PCB ग्रुपची जी ॲन्सर की आहे ती फक्त एकच दिवस रिलीज करण्यात येणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे 27/6. ठीक आहे. 27/6/2024 ते 28 म्हणजे एवढ्या वेळात तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. अजून काय अपडेट आलेली नाही. अपडेट आलं तरी आपण सांगूया. पण या ठिकाणी डेट दिलेली आहे. PCB ग्रुप 29 तारीख. ठीक आहे. PCB ग्रुप 29 ते 30 तारीख. ठीक आहे. PCB ग्रुप 29 ते 30 तारीख या तारखेत तुम्ही पाहू शकता. तर जेणेकरून तुमचं काय होईल, या ठिकाणी तुम्हाला समजेल की तुम्हाला मार्क्स कुठे कमी पडलेले आहेत ॲन्सर की रिलीज झाल्यानंतर. तर ही नोटीस आहे. ही नोटीस जर तुम्हाला पाहिजे असेल तर CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये नोटीसमध्ये आजची नोटीस आहे ही आज पडलेली आहे, ती त्या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.